आई मी जिंकूनच येईन गे, मी जिंकूनच येईन गे, मी पळणारच आहे गे, याच्यात तुला जिंकूनच जायतो गे, मी जिंकूनच जायतो म्हणलं माझ. काय तुमच्या मुलाचं स्वप्न काय होतं? पोलीस बनायचं होतं. पोलीस मला बनायचंय म्हणजे सातत्यानं ते तुमच्यासोबत चर्चा वगैरे करायचं. हो. तर तुम्हाला काही तो बोलला का? आता भरतीला चालला मी तिथून त्याच्या आईने स्वयंपाक हे करून दिलता जेवायला. तुम्ही काय करता? आई मी काय वस्तूवरून आपलं हे कामधंदा करूनच खातो आम्ही. हा. ऊस तोडूनच लेकरं शिकले साहेब, ऊस तोडूनच लेकराचं स्वप्न पूर्ण करायचं होतं साहेब. माझं लेकरू भरारी मारून गेलं साहेब, लेकराचं स्वप्न पूर्ण नाही झालं साहेब, लेकरू माझं उडून गेलं. जाताना काय बोलला होता? जाताना म्हणला आई मी जिंकूनच येईन गे, मी जिंकूनच येईन गे, मी पळणारच आहे गे, याच्यात तुला जिंकूनच जायतो गे, मी जिंकूनच जायतो म्हणलं वाग माझ. वाग माझ, माझा वाग जिंकूनच जायतो. बारक्या भावाने पैसे भरला दिले मी बी देईन तुला, नोकरी लागत नव्हता तिथे आल्यात मी काम धंदा करीन म्हणलं गे, लेकरू माझ तिथून आल्यास काम धंदा करीन म्हणलं. मागणी असणार प्रशासनाकडे, ती मागणी वगैरे तुमची असणार. तर मग काय करावं, मदत दिली तर बरीच वेळ नाही दिलीस का. कुटुंबातला करता धरता तोच होता. हो, मोठा तेच आहे ना. किती महिन्यापासून तयारी करत होता? 2 वर्ष झालं. 2 वर्ष. हो इथून गावातूनच तयारी करत होता. हो. त्याची पुस्तक हे तर पुस्तक आहे तसे ती बेकच त्याची तिकडे ती सगळी पुस्तकांच भरलेली. तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर बीडचे पोलीस प्रशासन तुमच्याशी ते बोललं का त्या ठिकाणी गेल्या? नाही, तिच्याशी काही बोलले नाही. तुमच्यासोबत काही चर्चा? माझ्यासोबत फक्त काय तरी माझी सही घेतली आणि आमच्या पोरासोबत बोलले सारख्या. इथपर्यंत आणण्याची व्यवस्था वगैरे कोणी केली? आणण्याची व्यवस्था आमच्यानीच आणली. ऍम्ब्युलन्सचा खर्च वगैरे तुम्ही केला? हा, सगळं आम्ही दिले.